त्यांची जी यात्रा झालेली आहे म्हणजे आज सुरू आहे, तर इथे कशी काय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, रस्त्याची दुर्दशा आम्ही बघायला मिळत आहे आपल्याला. तर आता आपल्याला इथे जे भाविक आलेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला काही प्रतिक्रिया मिळत आहेत. तर आज तुम्ही आज कोण्या गावामधून इथे आलेला आहात? आम्ही मेकर तालुका चिंचोली बोरे येथून आलेलो आहे आणि यात्रेसाठी आम्ही आलेलो आहे. पण ही परिस्थिती पाहता आम्हाला खूप परेशानी वाटते इथं. म्हणजे रस्ता नाही, प्रॉब्लेम येतात, पार्किंगची सुविधा नाही. याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे यांनी, संस्थेने. तुम्हाला याचा दोष म्हणजे एक पंच कमिटीवरती आहे का शासनाचा दोष आहे? नाही, आता पंच कमिटी तर एवढं करू शकत नाही, पण शासनाने पण रस्ते रुंदीकरण आहे ते करायला पाहिजे. पंच कमिटी तर एवढं करू शकणार नाही ना, कारण तेवढे. एस टी महामंडळाचा चालक बोलत आहे. गेल्या 15 वर्षापासून या यात्रेला मी बस सेवा देत असतो, परंतु या यात्रे कमिटीचा ढिसाळ कारभार. बिलकुल रस्त्याची कुठं साफसफाई केलेली नाही, काय नाही. फक्त 10 फुटी रस्ता आहे आणि पार्किंगची व्यवस्था नाही, कुठली काही नाही. आणि इथं हजारो प्रकारचा जनसमुदाय इथं दरवर्षी येतो आणि या यात्रेच्या ढिसाळ बिलकुल नियोजन बिलकुल नसल्यामुळे इथं सर्व चालक वाहकाला आणि इतर वाहनाच्या चालकांना इथला खूप त्रास होतो आणि जनतेलाही खूप त्रास होतो. आणि ही प्रतिक्रिया, माझा आवाज शेवटपर्यंत जावा हीच माझी विनंती आहे आणि समोरच्या यात्रेसाठी ही सुधारणा व्हावी एवढीच विनंती आहे माझीवाली. काय रस्ता नाव काय? माझं नाव जीवन सुनील दांदडे आणि गेल्या काही वर्षापासून रस्तासुद्धा बरोबर नाही. या कमिटीनं हे रस्ता बरोबर करावे आणि भावी भक्तांना तो रस्ता बरोबर करून द्यावे अशीच माझी नम्र विनंती. एकंदरीत जर आपण असं बघितलं तर मामांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये असं निष्पन्न होते आपल्याला की राज्य शासनानं असो किंवा जिल्हा परिषदच्या मार्फत असो, फक्त तीर्थक्षेत्राचा दर्जा जे ब क जे असतील, समजा सध्या दिलेला आहे, तर नुसते दर्जा देऊन चालणार नाही. तर जे काही विकास कामं येतं, अवतीभोवतीचा जो परिसर आहे, रस्त्याची जे 10 ते 15 किलोमीटरमधला परिसर येतो, जे आपलं तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्राचा जो महत्त्व आहे ते अवतीभोवतीच्या 10 ते 15 किलोमीटरवर अवलंबून असते. नाहीतर नागरिक तीर्थक्षेत्रावर येणार एका ठिकाणावर आणि 10 ते 15 किलोमीटरपर्यंत त्यांची फरफट होणार, हे काही योग्य त्यांना वाटत नाही. तर आता आपण इथलचे बागुलखेडचे सरपंच हाडेसाहेब यांची पण इथे प्रतिक्रिया घेऊया. श्री आसुरबाबा संस्थान जाफराबाद हे पूर्वीपासून श्री आसुरबाबा संस्थान जाफराबाद भव्य दिव्य अशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. हजारो लाखोच्या संख्येने इथे भाविक भक्त येतात. त्यांची आजूबाजूला जाण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाकद ते बागुलखेड ते जाफराबाद ते दाभा, तसेच जाफराबाद ते हिरडो, जाफराबाद ते गुंदा या रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण होणं हे काळाची गरज आहे. आणि इथे हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने जे भाविक भक्त येतात त्यांची हे रस्ते झाल्यामुळं गैरसोय होणार नाही, याकडे शासनानं विशेष लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. निश्चितच दोन्ही प्रतिष्ठित नागरिक आणि नागरिकांच्या आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत आपल्याला, आणि ते पदाधिकारीसुद्धा आहेत संस्थांचे, तर यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या आम्ही राज्य शासन आणि जे काही या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करू आणि त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.